विनोद कांबळेंनी केली तब्बल 224 धावांची खेळी, पण तरीही त्यांना सामनावीराचा पुरस्कार मिळाला नाही. मग 1993च्या मुंबई कसोटीत सामनावीर कोण ठरला? नमस्कार मित्रांनो, मी अजय. आपल्या गप्पा क्रिकेटच्या अजयसोबत या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत भारताच्या 1992-93 इंग्लंड दौऱ्यातील तिसऱ्या आणि अंतिम सामन्याबद्दल. हा सामना झाला होता 19 ते 23 फेब्रुवारी 1993 मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर. इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात केल्या 347 धावा. त्यांच्याकडून ग्रॅमी हिक यांनी तब्बल 178 धावांची शानदार खेळी केली. भारताकडून कपिल देव आणि अनिल कुंबळे यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. पण खरी कहाणी आत्ता सुरू होते. भारताच्या पहिल्या डावात विनोद कांबळे नावाचं वादळ आलं. फक्त तिसरी कसोटी आणि कांबळेंनी इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई करत 224 धावा ठोकल्या. ही कांबळेंची पहिली कसोटी शतक खेळी नव्हती, तर पहिलेच द्विशतक होतं. त्यांच्यासोबत सचिन तेंडुलकर यांनी 78, नवज्योत सिंग सिद्धूंनी 79 तर प्रवीण आंबरे यांनी 57 धावा केल्या. भारताने डाव घोषित करण्यापूर्वी 591 धावांचा डोंगर उभा केला. म्हणजेच भारताला मिळाली 244 धावांची भक्कम आघाडी. आता इंग्लंडसमोर सामना वाचवण्याचं मोठं आव्हान होतं. पण भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडला पुन्हा अडचणीत आणलं. मनोज प्रभाकर यांनी दुसऱ्या डावात 3 बळी घेतले आणि मग आले अनिल कुंबळेंचा स्पिन आणि जादूगार क्षण. कुंबळेंनी घेतले 4 बळी फक्त 70 धावात. इंग्लंडचा दुसरा डाव संपला 229 धावांवर आणि भारताने सामना जिंकला 1 डाव आणि 15 धावांनी. आणि यासोबतच भारताने इंग्लंड विरुद्धची 3 कसोटी सामन्यांची मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. पण मित्रांनो, आता येते या सामन्याची सर्वात मोठी गोष्ट. 224 धावा करणारे विनोद कांबळे सामनावीर ठरले नाहीत, तर सामनावीर ठरले इंग्लंडचे ग्रॅमी हिक. पहिल्या डावात 178 आणि दुसऱ्या डावात 47, एकूण 225 धावा. आणि मालिकावीर ठरले अनिल कुंबळे 21 बळी मालिकेत. म्हणजेच एका सामन्यात कांबळेंचं ऐतिहासिक द्विशतक, कुंबळेंची गोलंदाजी आणि भारताचा 3-0 असा ऐतिहासिक मालिका विजय. म्हणूनच हा सामना भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक अविस्मरणीय ठरला. मी अजय, गप्पा क्रिकेटच्या अजयसोबतमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत क्रिकेटच्या आठवणी जपा आणि क्रिकेटवर प्रेम करत राहा. धन्यवाद.